असे म्हणतात की मन ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. जर कोणती गोष्ट तुम्हाला मनापासून आवडत असेल तर तुम्ही त्याला नक्कीच मिळवणार. जगातील बहुतेक महापुरुष हेच सांगतात. पण हे खरे असेल तर आपल्याला जे मनापासून हवे असते ते आपल्याला का मिळत नाही? कारण कोणालाच स्वतःचे दुःख नको असते, तरी पण बहुतेक लोक दुःखीच असतात. जगात असा कोणी आहे का ज्याला हे मनापासून हवे असेल की त्याने गरीब राहावं, दुःखी राहावं, अयशस्वी राहावं? विचार करण्याची गोष्ट आहे. तर यातून दोन गोष्टी समोर येतात. एक तर तो महापुरुष चुकीचा आहे ज्याने हे म्हटले आहे की इच्छित गोष्ट खऱ्या मनाने साध्य होतात, किंवा आपण चुकीचे आहोत. मित्रांनो, आज मी जी गोष्ट सांगणार आहे याने तुम्हाला समजेल की आपल्या मनाकडून कसे काम करून घ्यायचे, मनाच्या शक्तीने कोणती पण गोष्ट कशी मिळवू शकतो, आणि मनात कोणत्याही गोष्टीचे योग्य बीज कसे पेरायचे. आणि याचबरोबर तुम्ही हे पण जाणून घ्याल की आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसे काम करतो ते. एक माणूस होता. त्या माणसाच्या आयुष्यात दुःख आणि दुःखच होते. तो जे काम करायचा त्यात त्याला अपयशच मिळत होते. तो घरी जरी असला तरी अराजकता आणि त्रास व्हायचा. कोणाला मदत मागितली तरी कोणी त्याला मदत करायला तयार होत नव्हते. त्याला चारी साईडने निराशा आणि निराशाच होती. त्याला असे वाटत होते की चारी बाजूनी त्याच्यावरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखावर मात कशी करावी हे त्याला समजत नव्हते. या दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची याचा तो रात्रंदिवस विचार करत असायचा. याच कारणामुळे त्याला रात्री नीट झोपही लागत नव्हती. त्याच्या डोळ्याखाली मोठे काळे डाग दिसू लागले होते आणि केसही गळू लागले होते. सतत काळजीत राहिल्यामुळे त्याचा स्वभाव चिडखोर आणि शरीर खूप अशक्त झाले होते. कधी कधी त्याला आत्महत्या करण्याचा विचारही येत होता. मात्र कुटुंबाचा विचार करून तो हे पाऊल उचलू शकत नाही. त्याच्या या समस्यामुळे तो इतका त्रस्त झाला होता की एक दिवस त्याने ठरवलं तो या समस्यांपासून मुक्त होणारच. त्यासाठी त्याला काहीही करावे लागले, कितीही कष्ट घ्यावे लागले तरी हरकत नाही, तो करेल. पण त्याच्या दुःखापासून तो मुक्ती मिळवणारच. हाच विचार मनात घेऊन एके दिवशी त्याने त्याच्या मित्राला विचारले की मी माझे जीवन कसे आनंदी करू शकतो. त्याच्या मित्राने सुचवले की तू कोणी बाबाकडे जा. त्या बाबांच्याकडे असे मंत्र असतात ज्यामुळे सर्व दुःखांचा अंत होतो आणि जीवन आनंदाने भरून जाते आणि धनसंपत्तीही मिळवली जाते. आणि तू फक्त असा बाबा शोध आणि तुझे काम होऊन जाईल. हा विचार त्या माणसाच्या मनात खोलवर रुतून बसला. आता फक्त कोणी बाबाच माझ्या समस्या सोडवू शकतो. आणि त्यामुळे जो कोणी बाबाबद्दल त्याला माहिती पडायची तो त्यांच्यापर्यंत पोहोचायचा. तो त्यांना त्याच्या सर्व समस्या सांगायचा आणि त्यावर उपाय विचारायचा. बाबा, मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ते सगळे करीन, फक्त माझ्या दुःखांपासून माझी मुक्तता करा. बाबा त्याला काही उपाय सांगायचे आणि सांगायचे हा उपाय केल्यावर तुझ्या घरात सुख शांती नांदेल. पण लक्षात ठेव, हा उपाय नियमितपणे करावा लागेल. या उपायाच्या बदल्यात बाबा त्या व्यक्तीकडून चांगलीच दक्षिणा घेत असायची. तो माणूस पूर्ण नियमविधीनुसार त्या उपायांना करायचा. पण अनेक उपाय करूनही त्याच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नाही. या उलट अनेक बाबांना दानदक्षिणा देता देता त्याचे पैसेही संपू लागले. त्यामुळे त्याचा त्रास आणखी वाढू लागला. त्याने विचार केला, या बाबांकडे गेल्यामुळे माझा त्रास अजून वाढू लागला आहे. मग मी काय करू? या बाबांकडे जाऊ की त्यांच्याकडे जाणे बंद करू? मग एके दिवशी एका व्यक्तीने त्याला सल्ला दिला की तुम्ही तुमच्या घरी चांगल्या पंडिताला बोलावून हवन करून घ्या. पूर्ण विधीनुसार मंत्र उच्चारण करून घ्या. यामुळे घरात जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल आणि घरात सुख शांती येईल. ही गोष्ट त्या माणसाच्या मनात चांगलीच बसली आणि त्या व्यक्तीने एका पंडिताला आपल्या घरी बोलावून हवन करून घेतले. हवन चांगल्या प्रकारे संपन्न झाले आणि त्या व्यक्तीने पंडितांना चांगलीच दानदक्षिणा देऊन निरोप घेतला. हवन केल्यानंतर काही महिने त्याच्या घरात सर्व काही सुरळीत चालले होते. घरात सुख शांती होती आणि त्याची छोटी छोटी रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागली. पण काही महिन्यानंतर पुन्हा जुनी परिस्थिती परत आली. त्या व्यक्तीला जाणवले की त्याच्या आयुष्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही. आता तो माणूस पूर्णपणे उदास झाला. आता तो पूर्वीपेक्षा जास्त दुःखी राहू लागला. आता त्याला ते जाणवू लागलं होतं की माझ्या आयुष्यातले दुःख कधीच संपणार नाही. या सगळ्याचा विचार करता करता त्याची अवस्था फारच वाईट झाली होती. मग एके दिवशी त्याला त्याच्या मित्राकडून एका बाबाची माहिती मिळाली जो उपाय सांगितल्याच्या बदल्यात कोणतीच दानदक्षिणा घेत नाही. तो विचार करतो, हा बाबा तर इतर बाबापेक्षा वेगळा आहे, कारण हे तर कोणतीच दानदक्षिणा घेत नाही
आणि जर हे कोणतीच दानदक्षिणे घेत नाहीत तर हे कोणीतरी सिद्ध बाबा असावेत असा विचार करून तो त्या बाबांकडे जातो. तेथे पोचल्यावर तो बघतो की बाबा ध्यान करत आहे, म्हणून तो तिथेच गुपचूप बसतो आणि बाबा ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहू लागतो. काही वेळाने बाबांचे डोळे उघडले आणि ते आपल्या समोर त्रस्त आणि दुःखी व्यक्तीला बसलेले बघतात. व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहून बाबा समजून जातात की हा माणूस त्याच्या आयुष्यावर किती अस्वस्थ आहे. बाबा त्याला उद्देशून म्हणाले, बाळ, बाबाकडे कोणती अडचण घेऊन आला आहेस? तुला कशाची काळजी आहे? तो व्यक्ती सांगतो की बाबा, मी माझ्या आयुष्यातील दुःखाने खूप त्रस्त आहे. मी माझे दुःख कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. मी ते सगळे काम केले जे बाकीच्या सगळ्या बाबांनी मला सांगितले. त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या लोकांनी मला सांगितल्या, पण माझ्या आयुष्यातील दुःखात काही कमीपणा आले नाही. उलट माझा त्रास आणखी वाढत गेला. बाबा, मी काय करू समजत नाही. कधी कधी तर वाटत असतं की आत्महत्या करावी, पण आपल्या कुटुंबाचा विचार करून हा पाऊल उचलत नाही. बाबा, मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि मी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने आलो आहे. कृपा करून मला असा कोणता तरी मार्ग सांगा जेणेकरून मला माझ्या दुःखांपासून मुक्ती मिळेल. मी माझ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी काहीही करू शकतो. तुम्ही मला कोणताही असा मार्ग सांगा, मग तो मार्ग कितीही कठीण असला तरी मी पार करीन. बाबांच्या लक्षात आले की तो माणूस खरंच खूप अस्वस्थ आहे. बाबा त्याचे ऐकून म्हणाले, बाळ, दुःख दूर करण्यासाठी मंत्र असेच मिळत नाहीत. ते मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागते. तू त्यासाठी काय करू शकतो? बाबांच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या व्यक्तीला वाटले की हे बाबा सुद्धा माझ्याकडून दान आणि दक्षिणा मागतील, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो म्हणतो, बाबा, तुम्हाला पाहिजे एवढी दान दक्षिणा मी द्यायला तयार आहे, पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे, तो यशस्वी असला पाहिजे आणि त्याचे फळ सुद्धा मला मिळालं पाहिजे. तुम्ही जी दान दक्षिणा मागाल ती मी देईन. बाबा हसत हसत म्हणाले की दान दक्षिणा ही फार छोटी गोष्ट आहे. मी तुला एवढी छोटी गोष्ट मागणार नाही. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो माणूस म्हणतो, बाबा, मी तापलेल्या निखाऱ्यावरही चालायला तयार आहे. बाबा, मला फक्त परवानगी द्या. बाबा पुन्हा हसले आणि म्हणाले, मी तुला निखाऱ्यावर चालण्यासारखे छोटे आणि क्षुल्लक काम करायला सांगणार नाही. मी तुला जे करायला लावणार आहे ते एक कठीण मंत्र आहे. काय तू ते करू शकशील? त्या माणसाने विचारले, मला सांगा तरी की मला काय करावे लागेल. मी काहीही करायला तयार आहे. मग बाबा म्हणाले की जेव्हा तू इथून जाशील तेव्हा आपल्या मनात पूर्ण रस्त्यात याची पुनरावृत्ती करत जा की मी सुखी आहे, मी सुखी आहे, मी सुखी आहे. पुन्हा पुन्हा हा मंत्र तुझ्या मनात बोलत जा. पण एक लक्षात ठेव, हा मंत्र तोंडाने बोलता कामा नये. फक्त मनातल्या मनातच हा मंत्र बोलायचा आहे. हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो, इतकंच? हे काम मी लवकरात लवकर चुटकीसरशी करीन, पण या शब्दांची पुनरावृत्ती करून काय होणार आहे? त्यावर बाबा बोलले, तू फक्त हा मंत्र पूर्ण कर. तसे पण तू सगळ्या बाबांचे मंत्र केलेच आहेस, तसेच तू याला पण पूर्ण करून बघ. त्या व्यक्तीने विचार केला की बाबा कुठली दान दक्षिणा तर घेत नाहीत आणि तसाही हा मंत्र किती सोपा आहे. तो मी नक्कीच पूर्ण करेन. मग एकदा करून बघायला काय हरकत आहे? तो म्हणाला, ठीक आहे बाबा, असे म्हणून तो तिथून चालू लागतो. पण जसा तो चालायला लागतो मागून बाबांचा आवाज ऐकू आला, बाळ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू हा मंत्र मनातल्या मनात बोलशील तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे, तरच हा मंत्र सिद्ध होईल. त्यावर तो माणूस म्हणाला, मला तर आजवर माकडाचा विचार नाही आला, मग आज काय येईल? काळजी करू नका बाबा, मी हेच माझ्या मनातल्या मनात बोलेन की मी सुखी आहे, मी सुखी आहे. माकडाचा कोणताच विचार माझ्या मनात येणार नाही. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून जातो. स्वतःच्या मनात मी सुखी आहे, मी सुखी आहे हे पुनरावृत्ती करत थोडे पुढे जातो. अचानक त्याच्या मनात माकडाचा विचार आला आणि विचार येऊन गेला. त्याने विचार केला, माकडाचा विचार आजपर्यंत माझ्या मनात कधी झाला नव्हता, तर मग आजच का माकडाचा विचार माझ्या मनात आला? असा विचार करत तो त्याच्या मनात माकडाची कल्पना धरून बसला. तो माकडाचा विचार करत राहिला आणि विसरला की तो मंत्र म्हणत होता. आणि काही वेळाने जेव्हा त्याला आठवले तेव्हा तो पुन्हा मंत्र म्हणू लागला, जो बाबांनी त्याला सांगितला होता, मी सुखी आहे, मी सुखी आहे. त्याला अचानक वाटेत एक माकड दिसले. त्याच्या मनात पुन्हा माकडाचा विचार येऊ लागला. तो माकडाचा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करू लागला. माकडाचा विचार मनात येऊ नये म्हणून तो स्वतःच्या विचारांशी लढू लागला आणि तो असाच विचार करत करत घरी पोचला. तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो, माकडीने, मला खायला एक माकड वाढ. जेव्हा त्याला कळले की तो हे काय बोलून गेला
मग तो भिंतीवर डोकं आपटू लागला, स्वतःचे केस खेचू लागला की आजपर्यंत माकडाचा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. मग आज काय झालं? सगळीकडे माकडच माकड दिसत आहे. हा कसला भ्रम आहे? या सगळ्याचा विचार करून त्याला रात्रभर झोप लागत नाही आणि तो रात्रभर फेरफटका मारत राहिला. आणि सकाळ होताच तो थेट बाबांकडे जाऊन पोहोचला आणि त्याचे पाय धरून बोलला, बाबा, मला कळत नाही काय चमत्कार होतोय. आजपर्यंत मला माकडांबद्दल काहीच विचार आला नाही. जसं तुम्ही म्हणालात की मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे, तेव्हापासून मला सगळीकडे माकडच माकड दिसत आहे. तो माणूस त्या बाबांना म्हणतो, बाबा, मला तर तुमच्या मागे पण एक माकड दिसत आहे, जो झाडावर बसून केळी खाताना दिसत आहे. बाबा, मला हे काय होत आहे? त्या माणसाचे हे बोलणे ऐकून बाबा हसू लागले आणि बोलले, बाळ, मनाचे जाळे हे असे जाळे आहे की ते समजणे सोपे नाही. ही माकडे तुला तेव्हाही दिसत होती जेव्हा तू पहिल्यांदा माझ्याकडे आला होतास. तेव्हाही माकडे या झाडांवर फिरत होती, पण तेव्हाही माकडे तुझ्या लक्षात आली नाहीत. पण तेव्हा तुझे लक्ष तुझ्या दुःखांकडे होते. बाबांनी त्या माणसाला समजावत सांगितले, आपण ज्या गोष्टींपासून लांब पळत असतो तीच गोष्ट आपल्या मनात खोलवर बसते, ती आपल्या अंतर्मनात सामावून जाते. खरं तर आपण ज्या गोष्टींपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतो, कारण ती गोष्ट आपल्या पूर्ण अंतर्मनात बसलेली असते आणि आपण त्या गोष्टीपासून जितकी सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच खोलवर आपल्या मनात बसते. वरून आपण सगळ्यांना वाटत असते की आपण सुखी व्हावं आणि वरून आपले ओठ पण म्हणत असतात की मी सुखी आहे, पण आपल्या अंतर्मनात दुःख असतात. आपल्या विचारात, आपल्या मनात आपल्याला फक्त दुःख आणि दुःख दिसत असतं. आपण आतून दुःखाचे विचार निर्माण करत असतो. त्यामुळे फक्त तोंडाने मी सुखी आहे, मी सुखी आहे असं बोलून आपण सुखी नाही होणार. जोपर्यंत हा मंत्र अंतर्मनात प्रवेश करत नाहीत आणि जोपर्यंत आपण आतून आनंदाचे विचार तयार करत नाहीत. हे ऐकून माणसाने विचारले, पण बाबा, या मंत्राचा आपल्या मनात प्रवेश कसा होईल? हा कसा आपल्या अंतर्मनामध्ये बसेल? बाबा म्हणाले, बाळ, तू दुःखाशी लढणे बंद कर. जोपर्यंत तू तुझे दुःख दूर करण्याचा विचार करत राहशील तोपर्यंत ते दुःख तुझ्याशी चिकटून राहतील. तोपर्यंत ते दुःख तुझ्या अंतर्मनात त्यांचे राज्य स्थापन करत राहतील. आणि ज्या दिवशी तू त्या दुःखांचा विचार करणे बंद करशील त्या दिवसापासून ते दुःख तुझ्या आयुष्यातून निघून जातील. कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण आपण जितके त्या गोष्टीबद्दल विचार करत जातो ती तितकीच आपल्या मनात खोलवर बसून राहते. आपण बहुतेक वेळा आपल्या दुःखांचा विचार करत राहतो आणि आपण हेच मानत राहतो की माझ्या जीवनात फक्त दुःखच आहेत आणि आपल्याला यातून मुक्त व्हायचं आहे. आणि पुन्हा पुन्हा असा विचार करून ते दुःख आपल्या अंतर्मनात घर करून जातं आणि आपल्याला त्याबद्दल माहितीही नसते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुःखांपासून मुक्ती मिळवण्याचा विचार करणे सोडून द्या आणि तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्तता मिळेल. मित्रांनो, हे तुम्ही पाहिले असेल, अनेकदा लोकांना धूम्रपान सोडायचे असते, दारू सोडायचे असते किंवा काही वाईट व्यसन असते ते सोडायचे असते. तो व्यक्ती सकाळी स्वतःला वचन देतो की आज मी काहीही चुकीचे काम करणार नाही, पण संध्याकाळी जेव्हा तो व्यक्ती परत येतो तर ती नशा करून येतो. पण असे का घडते की आपण जे विचार करतो ते आपण पूर्ण का करू शकत नाही? खरं तर आपण त्या गोष्टीला, त्या समस्येला खूप महत्त्व देतो. खरं तर जेव्हा आपण ती गोष्ट सोडून देण्याचा खूप विचार करत असतो तर त्या गोष्टीला आपण मनातल्या मनात खूप महत्त्व देत असतो आणि त्या गोष्टीचा आपण जितका जास्त विचार करतो आपले मन तेवढेच त्या गोष्टीच्या मागे धावत असते. आपल्याला त्या गोष्टींशी लढायचं नाही, उलट विचार न करता पास सोडून द्यायचा आहे. जर आपण ही गोष्ट नीट समजून घेतली तर मग आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही साध्य करायचे आहे आपण ते आपल्या अंतर्मनात ठेवू शकतो. जर एकदा ते ध्येय आपल्या अंतर्मनात बसले तर यश मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.